आवाज येतोय सर्वांना? थोडासा उशीर झाला. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला लवकर लवकर. आले का सर्वजण? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करू. काल आपण शेवटचा प्रकार बघितला होता विषम संख्या. विषम संख्या बघितल्या होत्या. तर आता बघा, जर पहिल्या क्रमावर विषम संख्यांची पहिल्या क्रमावर विषम संख्या असतील किंवा नसतील तरी त्यांची बेरीज करण्यासाठी आपण हे सूत्र वापरायचं आहे आपल्याला. हे जे सूत्र आहे बेटा, हे सूत्र बघा, बेरीज बरोबर एफ अधिक एल भागिले 2 गुणिले एल मायनस एफ अधिक डी भागिले डी. आता बघा, हे एफ म्हणजे काय हो? पहिली संख्या बघा. हे एल म्हणजे काय? शेवटची संख्या. आणि डी म्हणजे काय? लगतच्या दोन संख्यांमधला काय आहे? फरक. एफ म्हणजे पहिली संख्या, एल म्हणजे शेवटची संख्या आणि डी म्हणजे त्या दोन संख्यांमधला काय आहे? फरक आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता जर समजा उदाहरण जर असं असेल, 11 अधिक 13 अधिक 15 अधिक टिंब अधिक 89 बरोबर किती आहे? असं आहे. तर बघा, 11 पासून 89 पर्यंतच्या विषम संख्यांची जर बेरीज करायचं म्हणलं तर बेटा एफ म्हणजे काय? पहिली संख्या 11, एल म्हणजे काय? शेवटची संख्या 89 भागिले 100 सॉरी भागिले किती? 2 भागिले 2 भागिले 2. आता बघा, भागिले 2 गुणिले एल म्हणजे शेवटची संख्या 89 मायनस पहिली संख्या 11 अधिक फरक कितीचा राहते? 2 चा. आणि भागिले फरक किती आहे? 2. 11 आणि 89 दोघांची बेरीज केलं 100 भागिले 2 गुणिले 89 मधून 11 काढला 78, 78 2 80 भागिले 2. 100 ला 2 न भागलं 50 हा भाग जाईल. 80 ला 2 न भागलं 40 हा भाग जाईल. 50 गुणिले 40 दोघांचा गुणाकार केलं किती येते बेटा? 2000. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर पहिल्या क्रमावर विषम संख्यांची बेरीज असेल, पहिल्या क्रमावर विषम संख्यांची बेरीज असेल तर आपण बेरीज करत असताना एकूण संख्येचा वर्ग केलं, यांचा वर्ग. पण पहिल्या क्रमावर जर विषम संख्या नसतील तर आपण यांचा वर्ग सूत्र वापरू शकत नाही. यांचा वर्ग हे सूत्र आपण वापरू शकत नाही. तर आपल्याला जर सोडवायचं म्हणलं तर हे सूत्र वापरावं लागेल. हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र बघा, एफ अधिक एल भागिले 2 गुणिले एल मायनस एफ अधिक डी भागिले डी. हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र हे नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल तरी लागू होते, समसंख्यांची बेरीज असेल तरी लागू होते, विषम संख्यांची बेरीज असेल तरीही हे सूत्र लागू होते. गणपती मुंडे काय म्हणता तुम्ही? x अधिक 5 ही समसंख्या असेल तर तिच्या पुढील 15वी समसंख्या काढा. सर हे गणित सांगा ना. आता बघा, गणित काय तुम्ही जे विचारलं ते गणित बघा. x अधिक 5 ही कोणती संख्या आहे म्हणलं? सम आहे. x अधिक 5 ही समसंख्या असेल तर याच्या पुढची कितवी संख्या म्हणलं? 15वी समसंख्याच काढायचं आहे बा. 15वी समसंख्या बघा, दिलेली संख्या जी आहे ना बेटा, हे x अधिक 5 ही समसंख्या आहे. पुढची काढायचं म्हणून प्लस करा. जेव्हा समोरून सम काढायचं राहते त्यावेळेस प्लस करा. कितवी काढायचं आहे? 15वी. आणि 15 गुणिले काय करायचं? 2. आता 15 गुणिले 2 का करायचं? 15वी काढायचं म्हणून 15 घ्या. गुणिले 2 का करायचं? की क्रमवार समसंख्या ह्या 2 2 ने वाढत जातात. क्रमवार समसंख्या ह्या 2 2 ने वाढत जातात म्हणून 15 गुणिले 2 करा. x अधिक 5 अधिक 15 दुनी 30. x अधिक किती होते? 35 होईल. गणपती x अधिक 35 येईल बेटा. पुढचा नियम काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केलं तर मिळणारी संख्या सम मिळते. उदाहरणार्थ बघा, एक विषम संख्या आहे 7, दुसरी विषम संख्या आहे 5, दोघांची बेरीज 12. बरोबर आहे ना?
12 ही समसंख्या आहे, एक विषम 7 दुसरी विषम 5, 7 मधून 5 वजा केलं 2, दोन्ही संख्या काय आहे सम. आता बघा दोन विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केलं तर मिळणारी जी संख्या आहे ती मिळणारी संख्या काय मिळते सम. आता विषम गुणिले विषम वा 7 गुणिले 5 दोघांचा गुणाकार 35 येईल. विषम गुणिले विषम ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर काय मिळते विषम मिळते. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर समजा एक सम आणि एक विषम असेल तर यांची बेरीज किंवा वजाबाकी केलं तर मिळणार उत्तर विषम मिळते. एक संख्या सम दुसरी विषम असेल तर यांची बेरीज किंवा वजाबाकी केलं तर मिळणारी संख्या विषम मिळते. आता बघा एक सम आहे 8 दुसरी विषम आहे 5, 8 आणि 5 काय होईल 13, 13 ही विषम. एक सम आहे 8 विषम आहे 5, 8 मधून 5 वजा केलं 3, 3 ही संख्या कशी आहे विषम. एक सम आणि एक विषम ह्या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केलं तर मिळणारी संख्या विषम मिळते. त्यानंतर एक सम एक विषम आहे, बघा एक सम आणि एक विषम आहे, तर सम 8 आहे विषम 5 आहे, तर 8 45 ही संख्या कशी आहे सम. बघा एक सम आहे एक विषम आहे, सम गुणिले विषम या दोघांचा गुणाकार केलं तर काय येते सम येते. या दोघांचा गुणाकार केलं काय येईल सम येईल. आता बघा पुढचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या, 21 ते 70 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक विचारलं. सर्वांना आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय का सर्वांना, आवाज येतोय सर्वांना, एकदा रिप्लाय द्या बरं. ओके ओके. आता बघा सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला जर फरक काढायचा झालं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाला सोडवायचं कसं. आपण पहिल्यांदा समसंख्याची बेरीज करू आणि इकडे विषम संख्यांची बेरीज करू. समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील तर यांची बेरीज करायला झाली तर हे सूत्र वापरू आपण, एफ अधिक एल भागिले 2 गुणिले एल मायनस एफ अधिक डी भागिले डी. थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता बघा एफ म्हणजे पहिली समसंख्या काय आहे 22 अधिक शेवटची सम आहे 70 भागिले 2 गुणिले शेवटची 17 आहे पहिली 22 आहे अधिक फरक 2 चा भागिले फरक 2, हे समसंख्याची बेरीज. विषम संख्यांची जर बेरीज करायचं म्हणलं तर एफ म्हणजे पहिली विषम संख्या आहे 21, शेवटची विषम संख्या 69, 70 सम आहे. विषम जर म्हणलं तर 69 भागिले 2 गुणिले शेवटची 69 मायनस पहिली 21 अधिक फरक 2 चा आणि भागिले फरक 2 चा. आता बघा 22 आणि 70 या दोघांची जर बेरीज केलं तर 92 होईल भागिले 2 गुणिले 70 मधून 22 काढलं तर 58, सॉरी किती 48, 70 मधून 22 काढलं 48, 48 आणि 2 50 भागिले 2, 92 ला 2 न भागलं 46 चा भाग जाईल, 50 ला 2 न भागलं 25 चा भाग जाईल, 25 ची 40 पट केलं तर 1000, 25 150, 1000 आणि 150 बेटा 1150 होईल. समसंख्यांची बेरीज म्हणलं तर 1150 येईल. हे 69 आणि 21 या दोघांची जर बेरीज केलं तर 90 भागिले 2 गुणिले 69 मधून 21 काढलं 48 आणि 2 50 भागिले 2, 90 ला 2 न भागलं 45, 50 ला 2 न भागलं 25, या दोघांचा गुणाकार केलं तर 1125. समची बेरीज 1150, विषमची बेरीज 1125, या दोन्ही मधला जर बेटा फरक जर म्हणलं तर 1150 1125 या दोन्ही मधला फरक कितीचा आहे 25. आता बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जर सोडायचं म्हणलं तुम्हाला फरक जर काढायचं झालं तर या पद्धतीने सोडवायचं म्हणलं समची बेरीज करा, विषमची बेरीज करा, येणाऱ्या बेरजेमधला फरक काढा. एवढं सारं करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो वेळ थोडासा जास्त लागतो, म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणाला सोडवायचं जर झालं सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला जर फरक काढायचं झालं तर सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक हा त्या दरम्यान असणाऱ्या एकूण समसंख्ये एवढा किंवा एकूण विषम संख्ये एवढा असतो. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला जर फरक काढायचं झालं तर सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक हा त्या दरम्यान असणाऱ्या एकूण समसंख्ये एवढा किंवा एकूण विषम संख्ये एवढा असतो. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक हा त्या दरम्यान असणाऱ्या एकूण समसंख्ये एवढा किंवा एकूण विषम संख्ये एवढा असतो. मग त्या दरम्यान असणारे एकतर सम घ्या किंवा विषम घ्या. आता आपण सम घेण्याचा प्रयत्न करू. एल म्हणजे शेवटची सम 70 मायनस पहिली सम 22 अधिक फरक 2 चा भागिले फरक 2, 70 मधून 22 काढलं किती हो 58, 48 आणि 2 किती येते बेटा 50 भागिले 2, 50 ला 2 न भागलं 25, मिळालं उत्तर. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे एवढं सारं करणं सोपं का हे एवढं करणं सोपं, हे पद्धत सोपी आहे ना.
सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक काढायचा झालं तर त्या दरम्यान असणाऱ्या एकतर एकूण समसंख्या घ्या, एकूण समसंख्या घ्या किंवा विषम संख्या घ्या. आता आपण समच्या ऐवजी विषम संख्या काढू, समच्या ऐवजी विषम संख्या काढू. एल म्हणजे शेवटची विषम काय आहे 69, एफ म्हणजे पहिली विषम 21 आहे अधिक फरक 2 चा भागिले फरक 2 चा. 69 मधून 21 काढलं 48, 48 समजून किती येते 50 भागिले 2 आणि 50 ला 2 न भागले बेटा कितीचा भाग होते 25. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक बेटा 25 आहे. तर एक तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे नियम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक, सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक हा त्या दरम्यान असणाऱ्या एकूण समसंख्ये एवढा, सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक हा त्या दरम्यान असणाऱ्या एकूण समसंख्ये एवढा किंवा एकूण विषम संख्ये एवढा असतो. मग सम आणि विषम संख्याच्या बेरजेमधला फरक जर काढायचा झालं तर त्या दरम्यान असणाऱ्या एकतर सम घ्या किंवा विषम घ्या. आता एक प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा बेटा. 25 ते 100 पर्यंतच्या 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? बेरजेतील फरक किती? सम व विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक किती? पहा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या. 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक किती? 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? राम पाटील 38, घनश्याम केंद्रे 38, तुकाराम 38, देवानंद 38, आनंद 38, शैलेश 38, अनखंडे कृष्णा 38, नितीन 38, गोविंद 38, 38 बरोबर आहे. सर्वांचं बरोबर आहे. बघा 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक किती? 25 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? आता बघा सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला जर फरक काढायचा झालं तर एल मायनस एफ अधिक डी भागिले डी त्या दरम्यान असणारे एकतर सम घ्या किंवा विषम संख्या घ्या. आपण सम काढण्याचा प्रयत्न करू. एल म्हणजे शेवटची सम 100, एफ म्हणजे पहिली सम 26 अधिक फरक 2 चा बेटा भागिले फरक 2. 100 मधून 26 काढलं 74, 74 आणि 2 किती 76 भागिले 2 आणि 76 ला 2 न भागलं किती येते मित्रांनो 38. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला फरक जर काढायचा झालं तर एल मायनस एफ अधिक डी भागिले डी. एल म्हणजे आपण इथं विषम संख्या काढण्याचा प्रयत्न करू. एल म्हणजे शेवटची विषम 99 मायनस एफ म्हणजे पहिली विषम 25 अधिक फरक 2 चा बेटा भागिले फरक 2. 99 मधून 25 काढलं 74 आणि 2 किती येते 76 भागिले 2 आणि 76 ला 2 न भागलं किती येते 38 येते. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक त्या दरम्यान असणाऱ्या एकूण समसंख्ये एवढा किंवा एकूण विषम संख्ये एवढा असतो. आता बघा संख्यांचा आपण पुढचा प्रकार बघू. परिमेय संख्या. परिमेय संख्या बघा ए व बी ह्या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील. बघा ए व बी ह्या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील आणि बी ची किंमत 0 नसेल तर ए छेद बी या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. बघा ए व बी या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील, ए व बी या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील आणि बी ची किंमत 0 नसेल तर ए छेद बी या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. ए छेद बी या स्वरूपातील संख्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणाचा जर आपण विचार केलो तर 3/4 परिमेय संख्या आहे, -2/5 परिमेय संख्या आहे, -2 परिमेय संख्या आहे, 0 परिमेय संख्या आहे, 1/4 परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येची व्याख्या लक्षात घ्या. ज्या संख्येला अंशोच्छेद या स्वरूपात मांडलेला असता, छेदामध्ये 0 सोडून कोणतीही संख्या असेल तर तिला परिमेय म्हणायचं. -2 च्या छेदात काही नाही म्हणजे काय, 0च्या छेदात काही नाही म्हणजे काय, अंशोच्छेद या स्वरूपात मांडलं असतात. छेदात 0 सोडून कोणतीही संख्या असेल
तर त्याला काय म्हणायचं बेटा, परिमेय संख्या. आता -2च्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे, शून्याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे. तर ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या सर्व संख्या कशा आहेत, परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्येचा पुढचा नियम बघा, कोणत्याही दोन परिमेय संख्याच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. बघा, कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. आता बघा, एक संख्या आपण 5 घेऊ, दुसरी संख्या 7 घ्या. 5 आणि 7, 5च्या छेदात काही नाही म्हणजे काय, 7च्या छेदात काही नाही म्हणजे काय आहे. आता 5 आणि 7च्या मध्ये किती संख्या आहे, 6. ही एकच संख्या आहे का, याचा विचार केला 5 आणि 7च्या मध्ये 6 आहे. पण परिमेय संख्याचा जर का आपण विचार करू, 5.1, 5.2, 5.3 टिंब परत 5.1 आणि 5.2 मध्ये 5.01, 5.02, 5.03, परत या दोघांच्या मध्ये 5.001, 5.002, म्हणजे कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. लक्षात ठेवा, कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. पुढचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या, परिमेय संख्याचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर खंडित किंवा आवर्ती असते. बघा, परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर खंडित किंवा आवर्ती असते. याचा अर्थ काय लक्षात घ्या मित्रांनो, तर 3 छेदामध्ये 4 आहे. आता अंशाला छेदानं भाग देऊ, 4 0 0, 3 उरलं, दशांश दिलं 30 झालं, 4 7 28, किती उरलं 2, दशांश दिला आहे 20 होईल, 4 5 20 होईल, दोन्ही मधला फरक काढलं 0. पण हे 0.75, दशांशानंतर काही अंकानंतर भाग पूर्ण जात असेल, दशांशानंतर काही अंकानंतर भाग पूर्ण जात असेल, तर तो जे दशांश अपूर्णांकातलं रूपांतर आहे ते खंडित आहे असं म्हटलं जाते. आता बघा, जर समजा तुम्हाला 1 ला 3 भाग द्यायचा आहे, आता 1 ला जर 3 भाग द्यायचं झालं तर 0 0 1, इथं दशांश दिलं तर 10 होईल, 3 न 10 ला भाग द्या, 3 त्रिक 9, किती उरलं, 1 दशांश दिलं 10 होईल, 3 त्रिक 9, परत किती उरणार, 1 दशांश दिलं 10 होईल, 3 त्रिक 9, परत 1 उरलं, दशांश दिलं 10 होईल, 3 त्रिक 9, म्हणजे 0 दशांश असं किती जरी आपण भागाकार करत राहिलं तर बाकी 0 उरत नाही. आणि हे जे दशांश अपूर्णांकात रूपांतर आहे 0.333 टिंब हे जे आहे ना, हे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं आहे, आवर्ती. आणि 0.75 हे जे दशांश अपूर्णांकात रूपांतर आहे खंडित. बघा, काही परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकातलं रूपांतर खंडित असते, तर काही परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर आवर्ती असते. म्हणजे परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर खंडित व आवर्ती असते, खंडित व आवर्ती असते. आता बघा, ज्या परिमेय संख्येचे अंश व छेद दोन्ही धन किंवा दोन्हीही ऋण असतील, ज्या परिमेय संख्येचे अंश व छेद दोन्ही धन किंवा दोन्हीही ऋण असतील तर त्या संख्येस धन परिमेय संख्या असे म्हणतात. बघा, ज्या परिमेय संख्येचे अंश व छेद दोन्ही धन किंवा दोन्हीही ऋण असतील तर त्या संख्येस धन परिमेय संख्या असे म्हणतात. आता बघा, 3/4 ही धन परिमेय संख्या आहे, -5/-7 ही सुद्धा धन परिमेय संख्या आहे. कारण हे मायनस मायनस काय होईल बेटा, प्लस होईल, मायनस मायनस प्लस होते म्हणजे 5/7 होईल. अंश व छेद दोन्ही धन असतील किंवा अंश व छेद दोन्ही ऋण असतील तर ती संख्या धन परिमेय संख्या असते. -5 छेदामध्ये -7चा विचार केला तर मायनस मायनस प्लस होईल बेटा, 5 छेदामध्ये 7 राहील. अंश व छेद दोन्ही धन किंवा दोन्हीही ऋण असतील तर ती संख्या बेटा धन परिमेय संख्या असते. आता बघा, ज्या परिमेय संख्येचे अंश किंवा छेद म्हणलं, अंश किंवा छेद यापैकी फक्त एकाचे चिन्ह ऋण असेल तर ती संख्या ऋण परिमेय संख्या असते. आता बघा, -3/4 ही ऋण परिमेय संख्या आहे, किंवा 5/-7 ही ऋण परिमेय संख्या आहे, किंवा 3/4 -3/4 ऋण चिन्ह अंशात असेल किंवा छेदात असेल किंवा अंश व छेद यांच्यामध्ये असेल तर या तिन्हीचाही अर्थ एकच आहे की ती संख्या ऋण परिमेय संख्या आहे. तिन्हीचाही अर्थ एकच आहे की ती ऋण परिमेय संख्या आहे. आता बघा, पुढचा नियम काय म्हणतो, ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहिण्यासाठी अंश व छेद यांची अदलाबदल करा. बघा, 3/4 ची गुणाकार व्यस्त 4/3. बघा, एखाद्या संख्येचे
गुणाकार व्यस्त संख्या लिहिण्यासाठी अंश व छेद यांची अदलाबदल करा. 3/4 ची गुणाकार व्यस्त 4/3 होते. 3/4 ची गुणाकार व्यस्त 4/3 होते. 5/9 ची गुणाकार व्यस्त 9/5 होते. 5/9 ची गुणाकार व्यस्त 9/5 होते. -3/9 ची गुणाकार व्यस्त 9 मध्ये -3 होते. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर अंश व छेद यांची अदलाबदल करा. अंश व छेद यांची अदलाबदल करा. आता पुढचा नियम काय म्हणतो बघा, ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. एखाद्या संख्येची विरुद्ध संख्या लिहिण्यासाठी चिन्हांची अदलाबदल करा. 3/4 ची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर -3/4. 5/8 ची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर -5/8. 2/7 ची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर -2/7. एखाद्या संख्येची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर चिन्हांची अदलाबदल करा. एखाद्या संख्येची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर बेटा चिन्हांची अदलाबदल करा. शिकवलेलं समजतंय का? आपण नियम घेत आहोत. नियम आपण आणखी उदाहरणाला सुरुवात केली नाही. आज पूर्ण थेरी संपेल आणि उदाहरणाची सुरुवात बेटा उद्यापासून होईल. उदाहरणाची जी सुरुवात आहे ती उद्यापासून होईल. आज पूर्ण नियम होतील आणि उदाहरणाची सुरुवात आपण उद्यापासून करू. कारण उदाहरण सोडवण्यासाठी बेटा हे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रकार बघा, अपरिमेय संख्या. वर्गमुळातील संख्या की जी पूर्ण वर्ग नाही किंवा घनमुळातील संख्या की जी पूर्ण घन संख्या नाही अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. वर्गमुळातील संख्या की जी पूर्ण वर्ग संख्या नाही किंवा घनमुळातील संख्या की जी पूर्ण घन संख्या नाही अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं बेटा? अपरिमेय संख्या म्हणतात. आता बघा, वर्गमुळात 5 याचं वर्गमूळ काढता येते का? येणार नाही. वर्ग पूर्ण वर्ग नाही. किंवा घनमुळामध्ये 7 ही पूर्ण घन संख्या आहे का? नाही. 1/वर्गमुळात 2, 1/वर्गमुळात 2 इत्यादी. ही अपरिमेय संख्या आहे, ही अपरिमेय संख्या आहे, ही अपरिमेय संख्या. वर्गमुळातील संख्या की जी पूर्ण वर्ग नाही, घनमुळातील संख्या की जी पूर्ण घन संख्या नाही अशा सर्व संख्यांना काय म्हणायचे बेटा? अपरिमेय संख्या असे म्हणतात. अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. दशांश अपूर्णांकात रूपांतर अपरिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर अखंडित अनावृत्ती असते. अनावृत्तीचा अर्थ काय होतो बघा, दशांशानंतर एक किंवा एकापेक्षा जास्त अंकाचा गट पुन्हा पुन्हा न येणे. पुन्हा पुन्हा जर येत असेल तर ते आवर्ती आणि पुन्हा पुन्हा जर येत नसेल तर अनावर्ती. खंडित म्हणजे काय? दशांशानंतर काही अंकानंतर पूर्ण भाग जात असेल तर ते परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर खंडित असते. आणि अखंडित म्हणजे काय? दशांशानंतर कितीही जरी आपण भाग देत राहिलो तर बाकी जर 0 उरत नसेल तर ते जे दशांश अपूर्णांकात रूपांतर असते ते अखंडित असते. बघा, अपरिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. जर दिलेल्या अपरिमेय संख्या सजातीय करणे असतील तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. बघा, अपरिमेय संख्यांना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अपरिमेय संख्यांना करणी संख्या असं देखील म्हणतात. अपरिमेय संख्यांना करणी संख्या असं देखील म्हणतात. आता बघा, एक संख्या आहे 5, घनमुळामध्ये 2 आहे. दुसरी संख्या आहे 9, घनमुळामध्ये 2 आहे. सजातीय करणे म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आता जर समजा असं असेल p निव्वळ मुळात हे असं जर असेल तर यामध्ये हे जे p असते ना, p हे सहगुणक आहे. p काय आहे? सहगुणक. हे जे n आहे ना, n हा कोटी आहे. n काय आहे? कोटी. आणि a जी आहे ना बेटा, a आहे बघा कर्णिश संख्या आहे. p हा सहगुणक आहे, n हा कोटी आहे आणि a ही कर्णिश संख्या. p सहगुणक आहे, n कोटी आहे, a ही कर्णिश संख्या आहे. बघा, ज्या करणीचे कोटी व कर्णिस्थ संख्या समान असते, म्हणजे हे कोटी 3 आहे तर कोटी 3 आहे, कोटी समान आहे. कोटी इथं काय आहे? 3 आहे. इथं कोटी काय आहे? 3. कोटी कसा आहे? समान. कर्णिस्थ संख्या 2 आहे, कर्णिस्थ संख्या 2 आहे, समान आहे. सहगुणक सोडून हा राहिलेला भाग जर समान असेल ना त्याला काय म्हणायचं? सजातीय करणे. आणि सजातीय करणे असेल तर त्यांची बेरीज वजाबाकी करता येते. म्हणजे 5 आणि 9 या दोघांची बेरीज काय होते? 14. आणि घनमुळामध्ये काय होते? 2. 14 घनमुळामध्ये 2.
हे पी काय आहे सहगुणक, हे एन काय आहे कोटी आणि ए काय आहे कर्णीय संख्या. बघा इथं व्याख्यात तुम्हाला दिलेली आहे, ज्या करणीचे कोटी व कर्णीय संख्या समान असते तिला सजातीय करणी असे म्हणतात. आता बघा 9 आहे वर्गमुळात 5 आहे अधिक 11 आहे वर्गमुळात 5 आहे. वर्गमुळाचा कोटी काही नाही म्हणजे काय राहते 2. कोटी कसा आहे समान. कर्णीय संख्या काय आहे 5. कर्णीय संख्या 5 आहे. म्हणजे कोटी आणि कर्णीय संख्या जर समान असेल तर तिला सजातीय करणी म्हणतात आणि सजातीय करणी असेल तर त्यांची बेरीज करता येते. 9 आणि 11 दोघांची बेरीज जर केलं तर 20 येईल आणि वर्गमुळामध्ये 5 येते. 20 वर्गमुळामध्ये 5 येईल. आता बघा याचं उत्तर काय ते सांगा बरं सर्वांनी. सर्वांनी सांगा याचं उत्तर काय येईल. वर्गमुळात 7 आहे वर्गमुळात 7 आहे. वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 सजातीय करणी आहे बेटा. मग सजातीय करणी असेल तर 3 आणि 4 काय होईल 7 वर्गमुळामध्ये 7 होईल. 7 वर्गमुळामध्ये 7 येईल. आता इथं घनमुळात 11 आहे बघा. हे घनमुळात 11 आहे. हे घनमुळामध्ये काय आहे 11 आहे. कोटी 3 आहे कर्णीय संख्या 11 आहे तर सजातीय होईल. मग 7 आणि 5 12 होईल आणि 12 घनमुळामध्ये काय ते 11. 12 घनमुळामध्ये काय ते 11. 12 घनमुळामध्ये 11. इथं काय येईल सांगा बरं. कर्णीय संख्या 11 आहे कर्णीय संख्या 11 आहे. कोटी काय आहे बेटा इथं कोटी आहे 3. कोटी आणि कर्णीय संख्या समान आहे म्हणजे 11 आणि 4 काय होईल बेटा 15 आणि घनमुळामध्ये काय येईल 11. 15 घनमुळामध्ये 11 येईल. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. ही सजातीय करणी आहे का. वर्गमुळात 18 अधिक वर्गमुळात 32 हे सजातीय करणी आहे का आणि असेल तर त्यांची बेरीज काय येईल. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पन्नास गोविंद नाही सजातीय करणी नाही. वर्षा सजातीय करणी नाही. 7387 तुमचं नाव बदलून मोबाईल नंबर टाकलात ना. मोबाईल नंबरच्या जागी हे टाका नाव टाका. पद्माकर केंद्रे 50 काय 18 आणि काय 18 आणि 32 दोघांची बेरीज 50 असं कसं करता येईल बरं. कृष्णा 7 वर्गमुळात 2. राम पाटील 1348 काय ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या उदाहरणाला सोडवायचं कसं बघा. 18 वर्गमुळात 2. ओके ओके. आता बघा वर्गमुळात 18 आहे तर वर्गमुळात 32 आहे. जर वर्गमुळातल्या संख्या अवयव पडणाऱ्या असतील तर त्यांचे अवयव पाडा. 18 ची फोड काय होईल बेटा 9 गुणिले 2. 18 ची अशी फोड काढा अशी फोड करा की गुणाकार 18 आला पाहिजे आणि त्यांची त्यापैकी एक संख्या पूर्ण वर्ग पाहिजे. त्यानंतर अधिक वर्गमुळात 32 म्हणजे काय हो 16 गुणिले 2. या 9चं वर्गमूळ बेटा 3 वर्गमुळात 2 होईल. या 16चं वर्गमूळ बेटा 4 वर्गमुळात 2 येईल. मग हे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 बेटा सजातीय आहे. मग सजातीय असेल तर 3 आणि 4 काय होते 7 वर्गमुळामध्ये किती येते 2. 7 वर्गमुळात 2. आता बघा वर्गमुळात काय होतं 18 होतं. 18 ची अशी फोड करा की गुणाकार 18 पाहिजे त्यापैकी एक वर्ग संख्या पाहिजे. 18 म्हणजे काय केलं आपण 9 दोन्ही 18 9 वर्ग संख्या आहे. मग वर्गमुळामध्ये जे 32 आहे त्याची फोड काय केलं 16 गुणिले 2. 16 ही वर्ग संख्या आहे. मग ह्या 9चं वर्गमूळ 3 निघेल बाहेर वर्गमुळात 2 उरलं. 16चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 2 उरलं. तर हे 3 आणि 4 ह्या दोघांची बेरीज काय आहे 7 आणि वर्गमुळामध्ये किती आहे 2. 7 वर्गमुळामध्ये 2 येईल. 7 वर्गमुळात 2 येईल. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर द्या बरं लवकर लवकर. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. 3 वर्गमुळात 8 ची फोड सांगा बरं. गुणाकार 8 आला पाहिजे त्यापैकी एक वर्ग संख्या असली पाहिजे. 4 वर्गमुळामध्ये 18 ची फोड काय बेटा 9 गुणिले 2. 9 वर्ग संख्या आहे तर 4 वर्ग संख्या आहे.
3 ला 3 गुणिले या 4चं वर्गमूळ बाहेर आलं तर 2 येईल, वर्गमुळात 2 शिल्लक राहते. 4 गुणिले या 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 2 शिल्लक राहील. हे 3 दोन्ही काय होते 6 वर्गमुळात 2 होते. 4 त्रिकम काय होते 12 वर्गमुळात 2 होते. हे 6 आणि 12 दोघांची बेरीज करा बेटा, 18 वर्गमुळामध्ये 2 येईल. काय येईल 18 वर्गमुळात 2, बरोबर. 18 वर्गमुळात 2 बरोबर आहे. आता इथं बघा या 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 प्रश्नाचं उत्तर काय आलं 18 वर्गमुळात 2 आलं. तर तुम्ही याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा बरं. 5 घनमुळात 16 अधिक 3 घनमुळात 54, 5 घनमुळात 16 अधिक 3 घनमुळात 54, 19 वर्गमुळात 2, 18 वर्गमुळात 2. ओके. घनमुळात आहे, घनमुळात. ओके ओके ओके. 5 वर्गमुळात 4. देवानंद, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या 8ची फोड काय केलं 4 गुणिले 2. वर्गमुळात आहे म्हणून वर्ग संख्या असली पाहिजे, पण इथं संख्या घनमुळात आहेत बेटा. घनमुळामध्ये जर संख्या असेल तर 16ची अशी फोड करा की गुणाकार 16 आला पाहिजे, एक घन संख्या असली पाहिजे. 8 दोन्ही 16, 8 घन संख्या आहे. अधिक 3 घनमुळामध्ये 54ची फोड गुणाकार 54 आला पाहिजे आणि एक संख्या घन पाहिजे. 54ची फोड काय होईल 27 दोन्ही 54 आणि 27चं घनमूळ येईल, 27चं घनमूळ. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 5 गुणिले 8चं घनमूळ 2 आणि घनमुळामध्ये 2 उरलं, अधिक 3 गुणिले 27चं घनमूळ 3 परत घनमुळामध्ये 2 उरलं, तर 5 दोन्ही 10 घनमुळात 2 अधिक 3 त्रिक 9 घनमुळात 2. 10 आणि 9 या दोघांची का आपण बेरीज करू, 10 आणि 9 19 घनमुळामध्ये काय आहे 2 आहे. 19 घनमुळात 2, 19 घनमुळामध्ये 2 येईल, 19 घनमुळात 2. आता बघा हा पुढचा जो प्रकार आहे बघा, हा स्वतंत्र असा काही प्रकार नाही, याचं स्वतंत्र असं काही अस्तित्व नाही. वास्तव संख्या म्हणजे बघा सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांचा एकत्रित समूह म्हणजे वास्तव संख्या. सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांचा एकत्रित समूह म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या स्वतंत्र असं काही प्रकार नाही. वास्तव संख्या म्हणजे बघा सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांचा एकत्रित समूह म्हणजे काय आहे वास्तव संख्या. तर आता बघा पुढचा प्रकार आहे, महत्वाचा प्रकार आहे, लक्षात घ्या, मूळ संख्या. एक पेक्षा मोठ्या असलेल्या संख्येस एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. वा एक पेक्षा मोठी संख्या असली पाहिजे, एक पेक्षा मोठ्या संख्येस एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर त्या संख्यांना काय म्हणतात मूळ संख्या. आता बघा उदाहरणामध्ये एक संख्या आहे 13, 13ला भाग जाणारी संख्या 1 आणि 13 आहे. दुसरी संख्या आहे 17, 17ला भाग देणारी संख्या 1 आणि 17 आहे. ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर बेटा त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या. बघा लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. हे एक ही संख्या दे ना 1 2 3 4 5 टिंब टिंब, एक ही संख्या बेटा मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि ती संयुक्त संख्याही नाही. लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. एक ही संख्या जे ना एक ही संख्या मूळ संख्याही नाही तसेच ती संयुक्त संख्याही नाही. एक ही जी संख्या आहे ना एक ही संख्या मूळ संख्याही नाही तसेच ती संयुक्त संख्याही नाही. 1 2 3 4 5 6 7 8 टिंब टिंब, एक ही संख्या मूळ संख्या नाही संयुक्त संख्याही नाही. लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. लहानात लहान विषम मूळ संख्या 3 आहे.
लहानात लहान विषम मूळ संख्या काय आहे? 3. लहानात लहान विषम मूळ संख्या काय आहे? 3 आहे. बघा 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्या सर्वांची बेरीज 1060 आहे. 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्या सर्वांची जी बेरीज आहे ती 1060 आहे. 1 ते 100 पर्यंत अशा एकूण मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत की त्या सर्वांची जी बेरीज आहे ती 1060 आहे. 1060. आता बघा 1 ते 100 पर्यंतच्या आपण मूळ संख्याचा विचार करू. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. या किती झाल्या? 4. त्याच्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या जर म्हणलं तर 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, या 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या जर म्हणलं तर 23 आणि 29 ह्या 2 आहेत. 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या जर म्हणलं तर 31 व 37 ह्या 2 आहेत. 41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या जर म्हणलं तर 41 आहे, 43 आहे, 47 आहे. 51 ते 60 पर्यंतच्या जर मूळ संख्या म्हणलं तर बेटा 53 आणि 59 आहे. 61 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्या जर म्हणलं तर 61 आणि 67 2 आहेत. 71 ते 80 पर्यंतच्या जर मूळ संख्या म्हणलं तर 71 आहे, 73 आहे, 79 आहे. 81 ते 90 पर्यंतच्या जर मूळ संख्या म्हणलं तर 83 आहे आणि 89 आहे. 91 ते 100 पर्यंतच्या जर मूळ संख्याचा आपण विचार करू, 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याचा विचार करू तर ती कोणती आहे? 97. अशा एकूण 100 मूळ संख्या किती? 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला प्रश्न विचारतो, अशा एकूण किती मूळ संख्या आहेत? बघा प्रश्न काय लक्षात घ्या. अशा एकूण किती मूळ संख्या आहेत की त्या संख्येतील अंकांची अदलाबदल केलं तरी मूळ संख्याच मिळते? 1 ते 100 पर्यंत अशा एकूण किती मूळ संख्या आहेत की त्या संख्येतील अंकांची अदलाबदल केलं तरी मूळ संख्याच मिळते? 1 ते 100 पर्यंत अशा एकूण किती मूळ संख्या आहेत की त्या संख्येतील अंकांची अदलाबदल केलं तरी मूळ संख्याच मिळते? 9. 9 बरोबर आहे. 9 बरोबर आहे. 9 बरोबर आहे. आता बघा 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 9 मूळ संख्या आहेत की त्या संख्येतील अंकांची अदलाबदल केलं तरी मूळ संख्याच मिळते. अशा कोणत्या आहेत सांगा बरं? 11 आहे, 13 आहे, 31 आहे, 11 13 17, 11 13 17, 31 37, 11 13 17, 31 37, 71 73 79 आणि 97. 11 13 17 31 37 71 73 79 97. 1 2 3 4 5 6 7 8 9. 11 ची अदलाबदल केलं तर 11 मूळ संख्या होते. 13 ची अदलाबदल केले 31 मूळ संख्या होते. 17 ची अदलाबदल केले 71 मूळ संख्या होते. 31 ची अदलाबदल केलं 13 मूळ संख्या होते. 37 ची अदलाबदल केलं 73 मूळ संख्या होते. 71 ची अदलाबदल केलं 17 मूळ संख्या होते. 73 ची अदलाबदल केलं 37 मूळ संख्या होते. 79 ची अदलाबदल केलं 97 मूळ संख्या होते आणि 97 ची अदलाबदल केलं बेटा 79 मूळ संख्या होते. बघा 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 9 मूळ संख्या आहेत या संख्येतील अंकांची अदलाबदल केलं तरी मूळ संख्याच मिळते. आता बघा पुढचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या. मूळ संख्याचाच भाग आहे. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं आणि सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये 2 चा फरक आहे, ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये 2 चा फरक आहे अशा संख्यांना बेटा जोडमूळ संख्या असे म्हणतात. बघा ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असेल
ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असेल तर अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्याच्या एकूण 8 जोड्या आहेत. पहिली जोडी बेटा 3 व 5, 5 व 7, 11 व 13, चौथी जोडी 17 व 19, पाचवी जोडी 29 व 31, सहावी जोडी 41 व 43, सातवी जोडी 59 व 61 आणि आठवी जोडी 71 व 73. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. पहिली जोडी 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 31, 41 43, 59 61, 71 व 73. जोडमूळ संख्या म्हणजे बघा ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो अशा संख्यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. आणि 1 ते 100 पर्यंत बेटा जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. बघा 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत? 8. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्याच्या एकूण 8 जोड्या आहेत. आता सहमूळ संख्या म्हणजे बघा सहमूळ संख्येची एक अट लक्षात ठेवा. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ. आता बघा 12 आणि 25 या दोघांचा जर आपण विचार केला तर 12चे विभाजक सांगा बरं. 1 2 3 4 6 आणि 12 हे 12ला भाग जाणाऱ्या संख्या. 1 2 3 4 6 आणि 12 हे 12चे विभाजक झाले. त्यानंतर 25 चे जर विभाजक म्हणलं तर 25ला भाग जाणाऱ्या संख्या 1 5 आणि 25. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं बेटा? सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ. दिलेल्या दोन संख्या जर सहमूळ असतील तर त्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. बघा 12 आणि 25 या दोन्ही संख्या मूळ संख्या नाहीत. 12 आणि 25 या दोन्ही संख्या मूळ संख्या नाहीत, परंतु ह्या दोन संख्यांचा जो मसावी आहे तो 1, ह्या दोन संख्यांचा जो सामायिक विभाजक आहे ते 1 आहे. मग ह्या दोन्ही संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. मग जर दिलेल्या दोन संख्या जर सहमूळ संख्या असतील तर त्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. दिलेल्या संख्या जर सहमूळ संख्या असतील तर त्या दोन संख्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा. मसावी 1 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी तसेच विषम संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते. संख्याचा पुढचा प्रकार बघा संयुक्त संख्या. मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. एक ही संख्या जी आहे ती एक ही संख्या मूळ संख्याही नाही तसेच ती संयुक्त संख्याही नाही. एक ही जी संख्या आहे ती मूळ संख्याही नाही तसेच ती संयुक्त संख्याही नाही. दोन ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. लहानात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे आणि लहानात लहान संयुक्त संख्येचा जर विचार केला तर किती आहे? 4. लहानात लहान संयुक्त संख्या किती आहे बेटा? 4. लहानात लहान संयुक्त संख्या 4 आहेत. आता बघा 12 ही संयुक्त संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. 13ला जर अवयवच्या स्वरूपामध्ये जर 13ला मांडायचं झालं तर 1 आणि 13 असल्या. अवयव स्वरूपामध्ये जर 13ला मांडायचं झालं तर 1 आणि 13 असल्या. परंतु 12चे जर अवयव पाडायचं झालं तर 1 आणि 12 दोघांचा गुणाकार 12 येईल. 2 आणि 6 दोघांचा गुणाकार 12 येईल. 3 आणि 4 दोघांचा गुणाकार 12 येईल. संयुक्त संख्यांना दोन संख्यांच्या गुणाकार स्वरूपामध्ये लिहिता येते. संयुक्त संख्यांना दोन संख्यांच्या गुणाकार स्वरूपामध्ये लिहिता येते, परंतु मूळ संख्यांना
दोन संख्यांच्या गुणाकार स्वरूपामध्ये आपण लिहू शकत नाही. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा संयुक्त संख्या हा तेवढा महत्वाचा प्रकार नाही. आता बघा पुढचा जो प्रकार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, संख्याचा पुढचा प्रकार आहे बघा गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या यांनाच व्युत्क्रम संख्या असं देखील म्हणतात. गुणाकार व्यस्त संख्या त्यांनाच व्युत्क्रम संख्या असं देखील म्हटलं जाते. गुणाकार व्यस्त संख्या त्यांनाच व्युत्क्रम संख्या असं देखील म्हटलं जाते. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. आता 5 ची गुणाकार व्यस्त लिहायचं झालं तर 1/5 येते. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त जर लिहायचं झालं तर अंशछेद यांची अदला बदल करा. 5 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/5, 3/4 ची गुणाकार व्यस्त 4/3, -2/9 ची गुणाकार व्यस्त 9 मध्ये -2. बघा एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर अंशछेद यांची अदला बदल करा. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त जर लिहायचं झालं तर अंशछेद यांची अदला बदल करा. 3/4 ची गुणाकार व्यस्त 4/3 होईल. -2/9 ची गुणाकार व्यस्त 9 अंशात जाईल, छेदामध्ये 2 येईल. आता बघा एचा यमवा घात ची गुणाकार व्यस्त काय येईल? जर एखाद्या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त जर लिहायचं झालं तर धन घात असेल तर ऋण घ्यायचं, ऋण असेल तर धन घ्यायचं. याचा यमवा घात ची गुणाकार व्यस्त याचा मायनस यमवा घात, किंवा याच्या छेदात काही नाही म्हणजे एक राहते, एक अंशात जाईल, याचा यमवा घात छेदामध्ये येईल. जर याचा मायनस यमवा घात ची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर याचा मायनस यम घात असेल तर काय घ्यायचं? प्लस घ्या, किंवा छेदात काही नाही म्हणजे एक राहते, छेदातलं एक अंशात जाईल आणि अंशातलं याचा मायनस यमवा घात छेदात येते. याचा मायनस यमवा घात ची गुणाकार व्यस्त संख्या याचा यमवा घात किंवा 1/, याचा मायनस यमवा घात. आता बघा a/b कंसाचा यमवा घात ची गुणाकार व्यस्त संख्या 3 पद्धतीने लिहिता येते. बघा a/b कंसाचा यमवा घात ची गुणाकार व्यस्त संख्या 3 पद्धतीने लिहिता येते. पहिली पद्धत अशी आहे बघा, a/b जो पाय आहे तो ठेवा, घात धन असेल तर ऋण घ्या, ऋण असेल तर धन घ्या. दुसरी जी पद्धत आहे, जो घात आहे तो ठेवा, यम ला यम ठेवा, a/b च काय घ्यायचं बेटा? b छेदामध्ये a घ्या. तिसरी पद्धत अशी आहे, छेदात काही नाही म्हणजे एक राहते, छेदातलं एक अंशात जाईल आणि अंशातलं a/b चा यमवा घात कुठे येते? छेदात. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं, एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर अंश व छेद यांची अदला बदल करा. घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर धन घात असेल तर ऋण घ्यायचं, ऋण घात असेल तर धन घ्या, किंवा छेदातली संख्या अंशात घ्यायचं आणि अंशामधली संख्या छेदात घ्यायचं. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर अंश व छेद यांची अदला बदल करा. घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं, घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर धनघात असेल तर ऋण घ्यायचं, ऋणघात असेल तर धन घ्या, धनघात असेल तर ऋण घ्यायचं, ऋणघात असेल तर काय घ्यायचं बेटा? धन. ज्या पुढचा जो प्रकार काय आहे बघा, विरुद्ध संख्या. पुढचा जो प्रकार आहे तो विरुद्ध संख्या, त्यांनाच बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. विरुद्ध संख्या त्यांनाच बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. विरुद्ध संख्यांनाच काय म्हटलं जाते? बेरीज व्यस्त संख्या असे म्हटलं जाते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. एखाद्या संख्येची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर चिन्हांची अदला बदल करा. आता बघा 5 ची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर -5, 3/4 ची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर -3/4, 9/5 ची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायचं झालं तर -9/5. विरुद्ध संख्या, गुणाकार व्यस्त नाही, विरुद्ध संख्या. एखाद्या संख्येची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर चिन्हांची अदला बदल करा. धन असेल तर बेटा ऋण घ्यायचं, ऋण असेल तर धन घ्या, धन असेल तर काय घ्यायचं? ऋण घ्यायचं, आणि ऋण असेल तर काय घ्यायचं? धन. एखाद्या संख्येची विरुद्ध संख्या जर लिहायचं झालं तर चिन्हांची अदला बदल करा. धन असेल तर ऋण घ्या आणि ऋण असेल तर काय घ्यायचं? धन घ्यायचं.
विरुद्ध संख्यांनाच बेटा बेरीज व्यस्त संख्या असं देखील म्हणतात. विरुद्ध संख्यांनाच काय म्हटलं जाते? बेरीज व्यस्त संख्या असं म्हटलं जाते. आता बघा एक पुढचा प्रकार असा आहे बघा, चौरस संख्या. हा प्रकार तेवढा काही महत्वाचा नाही, त्याची व्याख्या तुम्हाला काय आहे सांगतो. एक पेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस एक पेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस चौरस संख्या असे म्हणतात. एक पेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस काय म्हटलं जाते? चौरस संख्या. जेवढ्या काही पूर्णवर्ग संख्येत एकला सोडून जेवढ्या काही पूर्णवर्ग संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व संख्या चौरस आहेत. एक पेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस चौरस संख्या असे म्हणतात. जेवढ्या काही पूर्णवर्ग संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व संख्या कशा आहेत? चौरस संख्या. आणि बघा एक संख्यांचा एक शेवटचा प्रकार राहिला त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या हा प्रकार घेऊ आणि इथं आपण थांबू. आज जेवढे काही संख्यांचे प्रकार आहेत ते प्रकारची जी थेरी आहे ती थेरी संपली असं आपण जाहीर करू. आणि उदाहरणाची जी सुरुवात आहे ना, ही संख्या ज्ञान हा जो टॉपिक आहे या टॉपिक वरच्या उदाहरणाची जी सुरुवात आहे ना बेटा, उदाहरणाची जी सुरुवात आहे ते उदाहरणाची सुरुवात आपण उद्याच्या लेक्चर मध्ये करू. एक शेवटचा आपण प्रकार बघू. शेवटचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या. शेवटचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या बघा कोणत्याही दोन क्रमवार त्रिकोणी संख्येची व्याख्या काय लक्षात घ्या. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता बघा एक संख्या आहे 15 व एक संख्या 15, 15च्या पुढची संख्या 16 भागिले 2, 2 न 16 ला 8चा भाग जाईल आणि 15 टक्का होईल 120. हे 15 जो आहे ना बेटा 15 आहे पाया आणि 120 आहे त्रिकोणी संख्या. 15 काय आहे? पाया आहे आणि 120 काय आहे? त्रिकोणी संख्या. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्येचं सूत्र काय तयार होते बघा, n कंसात n अधिक 1 भागिले 2, n कंसात n अधिक 1 भागिले 2. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या जर काढायचं झालं तर 15 गुणिले 16 भागिले 2 करा. 2 न 16 ला 8चा भाग जाते. 15 आणि 15 टक्के येते बेटा 120. आता लक्षात घ्या एक पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा बरं. एक पाय असलेली त्रिकोणी संख्या, तुम्हाला आणखी एक मला नियम सांगायचा आहे. एक पाय असलेली त्रिकोणी संख्या 1 येईल, बरोबर आहे. एक पाय असलेली त्रिकोणी संख्या 1 येईल. एक पाय असलेली त्रिकोणी संख्या 1 येईल. एक पाय असलेली त्रिकोणी संख्या 1 येईल. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 2 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय येईल? 2 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय येईल? 2 गुणिले 3 भागिले 2 करायचं, 2 2 कॅन्सल होते 3 येते ना. आता सांगा 3 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय येईल? 3 गुणिले 4 भागिले 2 करा, 2 न 4 ला 2 होते, 3 दोन्ही काय होते 6 होते. 3 पाय असलेली त्रिकोणी संख्या 6 येईल. 3 पाय असलेली त्रिकोणी संख्या 6 येईल. 4 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा बरं. 4 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय आहे? 4 गुणिले 5 भागिले 2, 2 न 4 ला 2 होते, 5 दोन्ही 10 येते बेटा, 10 येईल 10. 10. 5 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा बरं. 5 पाय असलेली त्रिकोणी संख्या, 5 पाय असलेली त्रिकोणी संख्या 15, बरोबर आहे. 5 गुणिले 6 भागिले 2 किती येते? 15 येईल. 6 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा बरं. 6 पाय असलेली त्रिकोणी संख्या 21, बरोबर आहे. 6 गुणिले 7 भागिले 2 केलं किती येते? 21 येईल. 7 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा बरं. 7 पाय असलेली 28, बरोबर आहे. 7 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय आहे? 28. 7 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय आहे? 28. 8 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा बरं. 8 पाय असलेली
8 गुणिले 9 भागिले 2 करा 36 येईल. 8 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय आहे? 36 येईल. 8 पाय असलेली त्रिकोणी संख्या काय येईल? 36 येईल. आता लक्ष द्या. आता नियम काय आहे लक्षात घ्या. नियम बघा, हे काय आहे? पाया आहे आणि हे काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. हे पाया आहे आणि हे त्रिकोणी संख्या आहे. कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज करा. 1 आणि 3 दोघांची बेरीज काय येते? 4 येते. 3 आणि 6 या दोघांची बेरीज काय येते? बघा, 3 आणि 6 या दोघांची बेरीज काय येते? 9. 6 आणि 10 या दोघांची बेरीज काय येते? 16. 10 आणि 15 या दोघांची बेरीज काय येते? 25. 15 आणि 21 या दोघांची बेरीज काय येते? 36. 21 आणि 28 या दोघांची बेरीज काय येते? 49. 28 आणि 36 या दोघांची बेरीज काय येते? 64. हे बेरीज कशी मिळाली सांगा बरं? बेरीज आहे ना, 4, 9, 16, 25, 36, 49, 64 ह्या संख्या कशा आहेत? वर्ग संख्या. नियम काय बघा, कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या मिळते. कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या मिळते. कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचं वर्गमूळ म्हणजेच मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. बघा, 1 आणि 3 हे त्रिकोणी संख्या आहेत. या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 4 आहे. 4चं वर्गमूळ म्हणजे मोठ्या संख्येचा पाया. 3 आणि 6 या दोघांची बेरीज 9 आहे. या 9चं वर्गमूळ जे आहे 3 हे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 6 आणि 10 या दोघांची बेरीज 16 आहे. 16चं वर्गमूळ जे आहे 4 ना 4, 16चं जे वर्गमूळ 4 आहे ते मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. लगतच्या कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी पूर्ण वर्ग संख्या मिळते. कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचे वर्गमूळ काढण्यासाठी कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचे वर्गमूळ म्हणजेच मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता ह्या नियमाचा वापर कसा होते बघा, कुठं वापर होतो? समजा प्रश्न जर असा आला की लगतच्या, बघा, लगतच्या दोन, याचं उत्तर सांगा, त्रिकोणी संख्यांची, लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. तर त्या संख्या कोणत्या? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. तर त्या संख्या कोणत्या? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. तर त्या संख्या कोणत्या? 18 व 19. 18 आणि 19 येईल का? 18 आणि 19 त्या त्रिकोणी संख्येने जोडा. 18 आणि 19 पाया आहे. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे. तर त्या संख्या कोणत्या? तुम्ही काढलेलं जे 18 आणि 19 आहे ना, 18 आणि 19 ते पाया आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे बेरीज दिलेली आहे 361, त्यावरून लहान संख्येचा पाया मिळतो आणि मोठ्या संख्येचा पाया मिळतो. बघा, लहान संख्येचा पाया मिळतो आणि मोठ्या संख्येचा पाया मिळतो. जेवढं काय बेरीज आहे ना, बेरीज त्याचं वर्गमूळ घ्या. 361 वर्गमूळ काय आहे? 19. त्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे मोठ्या संख्येचा पाया. 171 आणि 190 बरोबर आहे. बघा, जे काही बेरीज आहे तिचं वर्गमूळ म्हणजे मोठ्या संख्येचा पाया. मोठ्या संख्येचा पाया जर 19 असेल तर लहान संख्येचा पाया काय असेल? 18. मग 18 पाय असलेली त्रिकोणी संख्या जर काढायचं झालं तर 18 गुणिले 19 भागिले 2 करा. 19 पाय असलेली त्रिकोणी संख्या जर काढायचं झालं तर 19 गुणिले 20 भागिले 2 करा. 2 18 9 चा भाग 19 9 171 येईल. 2 न 20 ला 10 चा भाग जाईल. 19 10 190 येईल. आता बघा, एक संख्या 171 आली,
एक संख्या काढली 171, दुसरी संख्या आहे 190, या दोघांची बेरीज करा किती येते 361. मग 361 बेरीज असणाऱ्या संख्या 18 व 19 का 171 व 190? 171 व 190 येईल. एक शेवटी एक जाता एक प्रश्न विचारतो, याचं उत्तर काय येईल सांगा. लगतच्या, बघा प्रश्न काय समजून घ्या, लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज, लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज, लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 256 आहे, तर त्या त्रिकोणी संख्या कोणत्या? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 256 आहे, तर त्या त्रिकोणी संख्या कोणत्या? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 256 आहे, तर त्या संख्या कोणत्या? काही सांगा बरं. युट्यूब लाईव्ह होत 120 व 136. सर्वांनी सांगायचा प्रयत्न करा बरं. 120 136, 120 136. ओके ओके ओके. 120 व 136 बरोबर आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, जे काही बेरीज आहे ना, बेरीज जे काही बेरीज आहे 256, त्याचा वर्गमूळ घेतलं तर मोठ्या संख्येचा पाय मिळते 16 आणि 16च्या मागची संख्या काय होईल 15. लहान त्रिकोणी संख्येचा पाया 15 आणि मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया 16. मग 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या काढायचं 15 गुणिले 16 भागिले 2 करा आणि मोठी संख्या जर काढायचं तर 16 गुणिले 17 भागिले काय घ्यायचं 2. 2 16ला 8चा भाग जाते, 15 8 120 येईल. 2 16ला 8चा भाग जाते, 17 8 किती येते 136. तर त्या संख्या ज्या आहेत 120 व 136, 120 व 136. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपले संख्या आणि संख्याचे प्रकार इथं थेरी संपलेली आहे आणि थेरी संपल्यानंतर आपण उद्याला उदाहरणाची सुरुवात करू. उद्याला उदाहरणाची सुरुवात करू. राम पाटील, परिमेय संख्या समजलं नाही. परिमेय संख्या म्हणजे काय बघा, अंश व छेद या स्वरूपात मांडलेला असता. छेदात शून्य सोडून कोणतीही संख्या असेल तर तिला परिमेय संख्या म्हणायचं. परिमेय संख्येची एकच अट लक्षात घ्या की छेदामध्ये शून्य असू नये. ए व बी या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील, ए व बी या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील आणि बी ची किंमत शून्य नसेल तर ए छेद बी या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्येची एकच अट लक्षात घ्या की छेदामध्ये शून्य असू नये. परिमेय संख्येची एकच अट काय आहे की छेदामध्ये शून्य असू नये. छेदात शून्य सोडून कोणत्याही संख्या असेल तर ती काय असते परिमेय संख्या. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं आपली थेरी संपलेली आहे आणि उदाहरणाची जी सुरुवात आहे ना, उदाहरणाची सुरुवात उद्यापासून होईल. तर उदाहरणाची जी सुरुवात आहे ना, उदाहरणाची सुरुवात उद्या आणि परवा 2 दिवस, उद्या आणि परवा 2 दिवस आपलं जे लेक्चर आहे, ऑनलाईन जे लेक्चर आहे, ऑनलाईन लेक्चर हे उद्या आणि परवा 2 दिवसासाठी ह्या ऍपवर होण्याच्या ऐवजी, ऍपवर घेण्याच्या ऐवजी मी 2 दिवसासाठी भूषण एमपीएससी अकॅडमी, भूषण एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर घेणार आहे. उद्या आणि परवा ह्या 2 दिवसाचं जे लेक्चर आहे, 2 दिवसाचं लेक्चर हे ऍपवर होण्याच्या ऐवजी, ऍपवर घेण्याच्या ऐवजी मी भूषण एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर घेणार आहे. भूषण एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर घेणार आहे. उद्याला भेटू आपण ऍपवर न घेता. उद्याला तुम्हाला कुठे यायचं आहे, युट्यूब चॅनलवर यायचं आहे. उद्याला युट्यूब चॅनलवर यायचं आहे. युट्यूब चॅनलचा जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलची तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल, युट्यूब चॅनलची तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनलची जी लिंक आहे ते इथं आहे बघा. या पीडीएफचं जे पहिलं पेज आहे, आता बघा हे भूषण एमपीएससी अकॅडमी. तुम्हाला आपल्या क्लासचं जे ऍप आहे, ऍपची जर लिंक असेल, ऍपची जर लिंक पाहिजे असेल तर तुम्ही इथं क्लिक करा, याच्यावर तुम्हाला ऍपची लिंक मिळेल. जर समजा युट्यूब चॅनलची तुम्हाला लिंक जर पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करा, युट्यूब चॅनलची तुम्हाला लिंक मिळेल. जर टेलिग्राम चॅनलची जर लिंक पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करा, तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाल. तर उद्याला भेटू आपण भूषण एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. लिंक ग्रुपला टाका. ओके, मी लिंक ग्रुपला टाकतो.
इथं आपण थांबू. उद्याला भेटू ठीक संध्याकाळी 8 वाजता भूषण एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. तर आपण इथं थांबू. गुड नाईट, गुड नाईट सर्वांना, शुभरात्री.